टेस्ट 3चं आपलं पॉलिटीचं डिस्कशन जे आहे त्याला आपण आता सुरुवात करूया बघा। प्रश्न क्रमांक 1, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा। कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे? भारतीय संविधानाची निर्मिती। मी जसं गेल्या 2 टेस्टपासून सांगतोय किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आपण डिस्कस करतो आहोत यूट्यूबवर आणि इथे ॲपवर सुद्धा, त्याच्यामध्ये पण जे आपल्या निदर्शनास येत आहे की संविधानाच्या निर्मितीवरती प्रश्न येत आहेत आणि येणाऱ्या पूर्वपरीक्षेकरता तो जो टॉपिक आहे म्हणजे संविधान सभेची संरचना असेल, संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्या असतील, संविधान सभेच्या बैठका असतील, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला पाठ असायला पाहिजे। मग काय अविधान? दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली। विधान इथपर्यंत करेक्ट आहे, पहिली बैठक पार पडली। आणखी काय माहिती दिली आहे पुस्तकात? मुस्लिम लीगच्या सदस्यांनी किंवा मुस्लिम लीगने या सभेवरती बहिष्कार टाकला, कारण काय आहे, सेपरेट पाकिस्तानची जी मागणी आहे ती लावून त्यांनी धरली होती। त्यामुळं मग 211 सदस्यांनीच ही पहिली बैठक जी आहे तिला हजेरी लावली किंवा ती अटेंड केली। तर हा सुद्धा एक प्रश्न बनू शकतो की मुस्लिम लीगनं पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला, किती सदस्य? तर 211 सदस्यांनी ती बैठक जी आहे ती अटेंड केली। पुढचं काय वाक्य आहे अर्धविरामानंतर? तेव्हा फ्रेंच परंपरेला अनुसरून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली गेली होती। पुढचं विधान जे आहे ना ते चुकीचं आहे, म्हणून विधान अ जे आहे ते अयोग्य ठरतं। फ्रेंच परंपरेला अनुसरून इथपर्यंत करेक्ट आहे की मग आता तुम्ही काय केलं की तात्पुरता अध्यक्ष म्हणून कुठल्या तरी एका व्यक्तीला तुम्हाला निवडायचं आहे। मग फ्रेंच परंपरा काय आहे? फ्रान्समध्ये काय ट्रेडिशन आहे? द ओल्डेस्ट मेंबर शुड बी अपॉइंटेड ॲज द टेम्पररी चेअरपर्सन। जो सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे त्या सभेमधला त्याला तात्पुरता अध्यक्ष तुम्ही करा आणि नंतर मग तुमची काय प्रोसिजर असेल त्याच्याप्रमाणे परमनंट अध्यक्ष जे काही आहेत ते निवडा। परंपरा क्लिअर आहे, परंतु मग सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा हे होते, राजेंद्र प्रसाद नव्हते। त्यामुळे अविधान जे आहे ते चुकीचं आहे। त्यामुळे आपल्याला एका वाक्यातही प्रश्न अपेक्षित आहे की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? तर सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद नव्हे। त्यानंतर मग जेव्हा परमनंट तुमचे अध्यक्ष निवडले गेले ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि या सभेमध्ये जिथे राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते तिथे 2 व्हाईस प्रेसिडेंट किंवा उपाध्यक्ष जे आहेत त्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यांची नावं H.C. मुखर्जी जे ब विधान आपलं आहे आणि दुसरे जे आहेत V.T. कृष्णम्माचारी। तर इथं मी सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव दिलेलं आहे, त्यामुळे ब विधान पण चुकीचं ठरतं। 2 उपाध्यक्ष होते संविधान सभेला, पण त्यांची नावं काय आहेत? H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णम्माचारी। राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष आहेत, सच्चिदानंद सिन्हा हे टेम्पररी अध्यक्ष होते। लक्षात येत आहे? त्यामुळं अ आणि ब दोन्ही विधानं चुकीची आहेत। आणि क विधान, सन 1934 मध्ये संविधान सभेची मागणी करणारे पहिले भारतीय म्हणून जवाहरलाल नेहरू यांना गौरविले जाते। हे विधानही चुकीचं आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे माझे डिस्कशन्स जर व्यवस्थित पाहिले असतील तर ग्रुप सी मध्ये जो प्रश्न आला होता की ब्रिटिशांनी भारतीय संविधान सभेची मागणी पहिल्यांदा कोणत्या साली मान्य केली, 1940 हे त्याचं उत्तर होतं। आणि ते डिस्कस करत असताना लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामध्ये कोणी कोणी कोणत्या वेळेला मागणी केलेली आहे याची माहिती दिलेली आहे, ती मी डिस्कस केली होती की सन 1934 मध्ये पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय, डाव्या चळवळीतले जे नेते आहेत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, असे मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये पहिल्यांदा भारताच्या संविधान सभेची मागणी केली। त्यानंतर 1935 साली भारतीय राष्ट्रीय सभेने म्हणजेच काँग्रेसनं ऑफिशियली ही मागणी केली आणि त्याच्यानंतर 1938 साली काँग्रेसच्या वतीने ऑन बिहाफ ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस जवाहरलाल नेहरूंनी ती मागणी जी आहे तिचा पुनरुच्चार केला किंवा तिला त्यांनी परत काय आहे ते ती डिमांड केली। सो 1934, 1935 आणि 1938 M.N. रॉय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जवाहरलाल नेहरू हा असा या टॉपिकवरही प्रश्न येऊ शकतात, कारण पुढचा ऑगस्ट ऑफर स्क्रिप्ट्स तो सगळा मुद्दा जो येतो की त्याच्यानुसार मग तुम्ही दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ते दिलं त्याला जोडूनच मला वाटतं मी पहिला का दुसऱ्या टेस्टमध्ये
ऑगस्ट ऑफरमध्ये काय होतं आणि काय नाही हा प्रश्न इतिहासाच्या सेक्शनमध्ये घेतला होता आणि तिकडे मग ऑगस्ट ऑफरमध्ये काय आहे काय नाही, तुम्हाला काय देणार आहे काय नाही याच्याविषयीचा डेटा जो तुम्हाला पाठ आहे की नाही असा प्रश्न घेतलेला होता. म्हणजे एका PYQ डिस्कशनमधून 3-4 प्रश्न तयार झाले. मला फक्त नमुना म्हणून तुमच्यासमोर हे करून दाखवायचं आहे. ज्या वेळेला विद्यार्थी आज इतके ज्याला आपण म्हणतो ना की आम्हाला रेडीमेड काहीतरी द्या, माझं म्हणणं तेच आहे की रेडीमेडच्या अपेक्षेनं काहीही करू नका. एका प्रश्नाच्या त्या डिस्कशनमध्ये म्हणजे एक PYQ डिस्कस केला, त्याच्यामध्ये मॉडर्न इंडियाचा एक प्रश्न बनला, पॉलिटीचे 10 प्रश्न बनले आणि ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये इकडे टाकून दिले. म्हणून जिथून मिळेल तिथून डेटा क्लब करा आणि सतत याचा विचार करत राहा की मी जी माहिती वाचतो आहे, मी ज्या नोट्स काढतो आहे, याचा संबंध किंवा याचा रेलेव्हन्स हा आगामी परीक्षेमध्ये कसा असेल. सतत प्रश्नांच्या भाषेमध्ये विचार करायला शिका आणि त्या माहितीला पटकन कुठे डिलिव्हर करता येईल, कुठे रिप्रोड्यूस करता येईल याचा प्रयत्न करत राहा. विधान चुकीचं हे पटकन कळायला पाहिजे होतं की अरे 1940चा प्रश्न आला होता, त्या दिवशीच डिस्कस केलेला आहे या माणसानं की M.N. रॉय आहेत, INC आहे, नेहरू आहे. नुसतंच त्यावेळेला मग तिथं प्रश्न पाहिला की कधी ऑगस्ट ऑफर 1900 तेवढं करून ते सोडलं तर त्याला PYQचं ॲनालिसिस म्हणत नाहीत. PYQचं ॲनालिसिस हा अभ्यासच आहे. डेक्कन IASची असेल आणि माझी असेल, आमची कायम एक भूमिका राहिलेली आहे, जो परीक्षेचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नला सेंटरला ठेवूनच अभ्यास केला पाहिजे. जर परीक्षा प्रश्नांची आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची आहे, तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या थ्रूच अभ्यास करणं हाच बेस्ट मार्ग आहे, हीच सर्वात बेस्ट मेथड आहे. लक्षात येते. त्यामुळे अ ब क तिन्ही विधानं जी आहेत ती अयोग्य आहेत. आन्सर जे काही असेल की मध्ये यापैकी नाही असं असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये जी आहेत, सायलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पुन्हा M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातली सुरुवातीची 3-4 प्रकरणं. मी मागेही म्हणालो होतो की संविधानातल्या तरतुदी आणि कुठल्या देशाच्या संविधानावरनं ते घेतलेलं आहे असा जोड्या लावायचा प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा एक्सपेक्टेड आहे. जुन्या टेस्ट सिरीजेस ज्या मी घेतलेल्या आहेत आपल्या ॲपवरती गेल्या 4 वर्षांच्या किंवा 3 वर्षांचे प्रश्नसुद्धा आहेत, तर तिथे मला वाटतं तो एकच त्यांनी कोर्स केला आहे की सगळ्या टेस्ट सिरीज एकाच कोर्समध्ये तुम्हाला मिळत आहेत. तर ते जरी बघितलं त्याच्यामध्ये जवळपास 1200 प्रश्न एका टेस्ट सिरीजमध्ये, असे 3-4 हजार प्रश्न आहेत. तर तिथंसुद्धा याची रिव्हिजन तुमची होऊ शकते. काय आहे मग तरतुदी? मूलभूत हक्क, राष्ट्रपतींवरचा महाभियोग, काय आहे? अमेरिका, USA है ना. फंडामेंटल राईट्स, राष्ट्रपतींवरची इम्पीचमेंटची प्रोसिजर. आणखी काय येतं? USA कडून आपण काय घेतलं आहे? ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन. आणखी काय घेतलं आहे आपण अमेरिकेकडून? न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. आणखी काय घेतलं आहे? रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट जजेस. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयांचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या बडतर्फीविषयीच्या तरतुदी, या सगळ्या आपण अमेरिकन संविधानातनं घेतलेल्या आहेत. यापैकी कुठलीही एका वाक्यातल्या प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकते किंवा अमेरिकन संविधानातनं भारतीय संविधानानं पुढीलपैकी कोणकोणत्या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत, अ ब क ड ई असं दिलं जाऊ शकतं. हे प्रत्येक देशाबाबत, अमेरिकन संविधान, ब्रिटिश संविधान, फ्रेंच संविधान, आयरिश संविधान, जर्मनीचं वायमार संविधान, USSR सोव्हिएत महासंघाचं संविधान, जपानचं संविधान, या सगळ्या बाबतीत प्रश्न तसे बनतात. त्यामुळे पाठ असायला पाहिजे. जुने प्रश्न आपल्याला हे सांगत आहेत. सो मूलभूत हक्क, राष्ट्रपतींवरचा महाभियोग, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांचं रिमूव्हल किंवा बडतर्फी, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि न्यायिक पुनर्विलोकन. आता न्यायपालिकेच्या बाबतीत अमेरिकेकडून तुम्ही जे घेतलेलं आहे ह्या सगळ्याला एक कॉन्सेप्च्युअल बेस पण आहे. म्हणजे आपण जेव्हा ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करतो तर अनेक वेगवेगळ्या तरतुदी शिकत असताना आपल्या लक्षात येतं की संसद सर्वोच्च कुठे आहे? तर ब्रिटनमध्ये आहे. ज्युडिशरी सर्वोच्च कुठे आहे? तर अमेरिकेमध्ये आहे. आणि भारतामध्ये संसदही सर्वोच्च नाही आणि ज्युडिशरीही एका लिमिटपेक्षा सर्वोच्च नाही. भारतामध्ये काय आहे? बॅलन्स ऑफ पॉवर आहे. कायदेमंडळ जे आहे तुमचं आणि तुमची न्यायपालिका जी आहे किंवा कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका असेल, यांच्यामध्ये काय आहे? सत्तेचं विभाजन केलेलं आहे, सत्तेचं संतुलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादी डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन दुसऱ्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनपेक्षा ॲब्सोल्युटली मोठी नाही, हे भारतीय संरचनेमध्ये त्याचं एक वैशिष्ट्य आहे. या सगळ्या पॉलिटीचं वैशिष्ट्य ते आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही. सुप्रीम कोर्टाला किंवा फेडरल कोर्टाला अमर्यादित अधिकार आहेत.
ब्रिटनमध्ये संसदेला अमर्यादित अधिकार आहे. म्हणून तर विनोदाने असं काही अभ्यासकांनी म्हटलेलं आहे की नाही, की ब्रिटनची संसद जी आहे ती काहीही करू शकते, एक्सेप्ट ती काय आहे, पुरुषाचं रूपांतरण स्त्रीमध्ये करू शकत नाही, स्त्रीचं रूपांतर पुरुषामध्ये करू शकत नाही, एवढंच त्यांना अधिकार राहिलेला नाही आहे. अदरवाईज बाकी काहीही करणं, म्हणजे सार्कॅस्टिकली त्यांना सांगायचं आहे की इट कॅन डू एनिथिंग, इट कॅनॉट डू थिंग विच आर नॉट पॉसिबल, आहे की नाही, की ज्या शक्यच नाही आहेत त्याच गोष्टी ज्या आहेत ना ते फक्त ते करू शकत नाही, बाकी त्या सगळं करू शकतात. इतकं ब्रिटनची संसद स्ट्रॉंग आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण सोर्सेस विषयी बोलतो की मग अमेरिकेतनं काय घेतलेलं असेल तर ज्युडिशरी विषयी ज्या आहेत त्या तरतुदी घेतलेल्या असल्या पाहिजेत. हे कॉन्सेप्च्युअली पण लक्षात राहायला पाहिजे. आणि हे कधी होतं, ज्या वेळेला तुम्ही अनेकदा उजळणी करता, ज्या वेळेला तुम्ही अनेकदा रिव्हिजन करता. हे जे असे डीप इन्साइट्स आहेत ना, तर तेच मटेरियल पुन्हा पुन्हा वाचत राहून त्यातला आनंद यायला लागतो आणि त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या आकळायला लागतात. वरवर वाचून कंटाळा करून अरे मी हे परीक्षेसाठी वाचतो म्हणजे कधी मी त्या अभ्यासातून सुटतोय या विचारसरणीने किंवा या दृष्टिकोनातनं जर तुम्ही वाचायला गेलात ना तर हे कधीच होऊ शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत त्यात रस घेऊन त्यात गढून जाऊन सगळं बाजूला ठेवून जोपर्यंत ते वाचत नाही ना तोपर्यंत तो अभ्यास तुम्हाला आत घेणार नाही आणि तोपर्यंत त्याचे डीप इन्साइट्स तुम्हाला येणार नाही. जसं मी अमेरिकेच्या बाबतीत म्हटलं तसं आता पुढचं कायद्याचे राज्य ऑब्व्हियसली ब्रिटन आहे. मग ब्रिटनच्या केसमध्ये आणखी काय काय येतं तुमचं तर आपल्याला माहिती आहे संसदीय शासन पद्धती, पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, हे ब्रिटनकडून घेतले. मग अशीच आपण म्हटलं की ब्रिटन म्हणजे संसद, तर हे लक्षात असायला पाहिजे. ब्रिटनकडून आपण आणखी काय घेतलंय तर सिंगल सिटिझनशिप, एकेरी नागरिकत्व, की तुम्ही एक आहात, स्टेट किंवा याचं जे काही वेगवेगळे असं आपल्याकडे मिळत नाही, इंडियन सिटिझनशिप जी आहे ती मिळते. आणखी काय आहे बाय कॅमरलिझम, द्विगृही कायदे मंडळ जे आहे तुमचं, की लोकसभा पण आहे आणि राज्यसभा पण आहे, म्हणजे हाऊस ऑफ द पीपल पण आहे आणि काउन्सिल ऑफ द स्टेट्स पण आहे. अपर हाऊस जे आहे ते राज्यसभा, लोअर हाऊस जे आहे ते तुमची लोकसभा. तर अशा पद्धतीने हाऊस ऑफ लॉर्ड्स जे तिकडे येतं, हाऊस ऑफ कॉमन्स तिकडे येतं, तर त्याच्यानुसार द्विगृही कायदे मंडळ जे आहे ते आपण घेतलेलं आहे. आणखी काय आहे शक्तिशाली केंद्र असलेले फेडरेशन, की तुमच्याकडे फेडरल सेटअप आहे, केंद्र आणि राज्य किंवा संघ आणि राज्य यांच्यामध्ये कायदेमंडळाच्या पातळीवर सरकारच्या पातळीवर काहीतरी बॅलन्स ऑफ पॉवर आहे, परंतु ओव्हरऑल सेंटर जे आहे, युनियन जे आहे तुमचं, हे जास्त पॉवरफुल आहे. तर अशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही कुठून घेतली तर कॅनडाकडून घेतलेली आहे. म्हणजे एका अर्थाने फेडरलिझमचं जे काही तत्व आहेत ते आपण तिकडून घेतलेले आहेत. आणखी मग यालाच जोडून काय, मग सेंटर जर स्ट्रॉंग आहे तर मग केंद्राकडून गव्हर्नरची नेमणूक, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर फ्रॉम द सेंटर, है ना. आपण म्हणतो की राज्यपाल हे एका अर्थानं मग एजंट होतात तिकडचे, तर केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक होणं ही सुद्धा तरतूद कॅनडाकडून येते. आणखी काय आहे रेसिड्युअरी पॉवर्स, ज्यांना आपण म्हणतो की चला वाटप केलेलं आहे तुम्ही, युनियन लिस्ट केलेली आहे की तुमच्याकडे आहे, स्टेट लिस्ट आहे, राज्यसूची आहे तर राज्यांकडे आहे, कॉन्करंट लिस्ट समवर्ती सूची दोघांकडे आहे. मग उरलेलं जे काही आहे, उर्वरित अधिकार जे आहेत ज्यांचं जे याद्यामध्ये टाकलेलं नाही आहेत, जे रिटर्न काही त्याच्यासाठी तरतूद केलेली नाही, मग हे जे सोडून जे उरतं ते कोणाकडं तर केंद्राकडं. तर अशा पद्धतीने उर्वरित अधिकारांचं जे काही वाटप आहे ते केंद्राकडेच राहील, तो भाग केंद्राच्या अधिकारातच येईल, हे सांगण्याचं काम सुद्धा कॅनडाच्या याच्यातनं आपण घेतलेलं आहे. लक्षात येतंय. आणि समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट ही जी तरतूद आहे की दोघांकडं थोडं थोडं हे येते ऑस्ट्रेलियाकडून. ऑस्ट्रेलियाकडून आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आहे ना, काही विधेयकांबाबत मतभेद झाल्यानंतर जी घेता येते ती, तर ती जे आहे ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. आणि फ्रान्स जो पर्याय शेवटचा दिलेला आहे ते आपल्याला माहिती आहे की रिपब्लिक असणं, तुमचं गणराज्य असणं आणि प्रिएम्बलमधली जी तत्व आहेत लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, ह्या तत्वांचा समावेश तुम्ही फ्रेंच संविधानावरनं केलेला आहे. आणखी आपण फंडामेंटल ड्युटीजचा प्रश्न PYQ मध्ये पाहिला तर तिथे पाहिलं की USSR, सोव्हिएत महासंघाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत. जर्मनी, वायमार संविधान जे आहे तिथून आपण काय घेतलंय की एमर्जन्सीच्या काळात, आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कांचं जे स्थगित होणं आहे ते जर्मनीच्या वायमार संविधानातनं घेतलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलंय, आपल्या घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची जी प्रोसिजर आहे आपल्या अनुच्छेद 368 मध्ये, तर ती प्रक्रिया आहे त्याची प्रेरणा साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतली आहे. आणि दुसरं राज्यसभेच्या सदस्यांची जी निवडणूक आहे तर ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातनं आपण घेतलेलं आहे. हे पाठ असायला पाहिजे, ज्या रिदममध्ये मी बोलतोय ना त्याच रिदममध्ये ते लक्षात असायला पाहिजे की हां 1 2 3 4. आणि
बरेच लोक मला म्हणजे आता भेटण्याचं काय आहे की रिपीट होत चाललंय, गेल्या अनेक वर्षांमध्ये तेच तेच प्रश्न आणि तेच तेच उत्तर. मुलं येतात, सर मी अभ्यास कसा करू, सर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, सर मी वाचतो पण आयत्या वेळेला परीक्षेला लक्षात राहत नाही. माझं असं होतं की दोन दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. म्हणजे आणि तुम्ही काय अपेक्षेने हे प्रश्न आम्हाला विचारता की काहीतरी आमच्याकडे असं उत्तर असेल जे तुमच्या आळसाला फुलफिल करेल, जे तुमच्या आळसाला गोंजारेल. तुम्हाला काहीतरी असं अपेक्षित असतं की या माणसाने आम्हाला सांगा ही ट्रिक घे. ट्रिक नाही आहे, कष्ट ही एक ट्रिक आहे. कष्ट करता येणं ही ट्रिक आहे, बाकी काहीच नाही आहे. रिव्हिजन करता येणं. मग आता मी इथं उदाहरणादाखल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आपण घेतलं, त्याच्यातलं तरतुदी का अनेकदा वाचायच्या. दोन मित्र बसले संध्याकाळी की डिस्कशनमध्ये, हां सांग ब्रिटनच्या काय आहेत, सांग अमेरिकेच्या काय आहेत, सांग जर्मनीच्या काय आहेत. तर ह्या कष्टाला टाळण्याकरता तुम्ही मला विचार, सर दोन दोन ऑप्शनमध्ये ना कन्फ्युजन होतं. आता पण टेस्ट सिरीजला पेपर झाल्यावर काही मुलं भेटायला येतात की सर काय करू मी, मला नेमकं आयत्या वेळेला आठवत नाही. तर ते आयत्या वेळेला आठवण्यासाठीचा रियाज किती केलेला आहे, त्या रियाजामध्ये आपण कमी पडतो, त्या अभ्यासामध्ये आपण कमी पडतो. ह्याच्यात काय अशी वेगळी फिलॉसॉफी नाही आहे ना. यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत बसणे, एंटरटेनमेंट कन्झ्युम करणे, याच्यात काय आहे. बऱ्याचदा असं होतं की माहितीचा महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामध्ये मग ते येतं की तुम्ही आता यूट्यूबला कन्झ्युम करायला लागलेला आहात आणि एंटरटेनमेंट म्हणून कन्झ्युम करायला लागले आहात. तर ते जे आहे ना ते बंद केलं पाहिजे. ग्लोरिफिकेशन ज्याला म्हणतो ना स्पर्धा परीक्षांचं, ते बंद केलं पाहिजे. की पोस्ट होल्डर लोकांचे व्हिडिओ बघणं, ग्रँड एंट्री ऑफ फलानं, लाल दिव्याच्या गाडीत घेतली एंट्री, तुम्ही सगळं काहीतरी पर्सनल आयुष्य पण फॉलो करायला लागलेले आहात. डोंट डू धिस. हा टाइमपास आहे. आपण एंटरटेनमेंट म्हणून एंटरटेनमेंटच करायची ना, डायरेक्ट सिनेमा बघा. हे काहीतरी पेरीफेरीवरचं बघत बसू नका. आणि जर वापरायचंच असेल यूट्यूब तर कंटेंटसाठी वापरा. की अभ्यासाचं काय मिळतंय, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, मला काहीतरी पुश करा है ना, काहीतरी मला प्रेरणा दे, हे बंद करा. आता प्रेरणा देणारे व्हिडिओ बघणं बंद करा. हे जुनाट झालं, कंटाळवानं झालं. आता हे बोरिंग झालेलं आहे. याच्यातनं बाहेर या तर सक्सेस लवकर येईल. अदरवाईज तुम्ही त्या इल्युजनमध्ये जगाल की काय आहे, हां हे बघितलं, ते फिलिंग येतं आपल्याला, येस आय कॅन डू इट, बस झालं. आहे कष्ट करण्याची दानत नसेल तर विषय सोडून द्या. कष्ट करता येत असतील तर गो, तर आतमध्ये घुसा. लक्षात येते. सांगण्याचा हेतू हाच आहे की जसजशी परीक्षा जवळ येते ना तसतसं आपण आपल्या आळसाला टाळण्याकरता, आपण स्वतःला गोंजारण्याकरता काहीतरी बाहेर शोधायला. बाहेर उत्तरच नाही. तुमचं पुस्तक हेच तुमचं उत्तर आहे आणि रिव्हिजन हेच तुमचं उत्तर आहे. लक्षात येतंय. सो हे प्रश्न बाहेरच्यांना विचारण्याचं टाळा. टेक्निकली मला विचारण्याचं टाळा की काय करू मला आठवत नाही. रिव्हिजन कर, तेवढं एकच उत्तर आहे माझ्याकडे. आणि रिव्हिजन करा, भरपूर प्रश्न सोडवा, पुन्हा ज्या चुका होतात त्या नोट्समध्ये जाऊन क्लिअर करा, पुन्हा त्याची रिव्हिजन करा. जे येत नाही आहे त्याला परत 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 त्याच्याशी भिडा, त्याच्याशी लढा. फिअर जो आहे तो सोडून द्या. फिअर कधी येतो माहिती आहे, स्ट्रेस कधी येतो, कष्ट न केल्यामुळे. स्वतःची लायकी असून जेव्हा आपण कष्ट करत नाही ना आळसामुळे, त्याच्यातनं स्ट्रेस येतो. स्ट्रेस आणि डिप्रेशन हार्डवर्कमुळे कधीच येत नाहीत. जे लोक हार्डवर्क करतात ना, 10-10, 12-12 तास अभ्यास करतात ना, त्यांना स्ट्रेस येत नाही. स्ट्रेस कोणाला येतो की 10 तास अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे बट मी ते करत नाही आहे, या गिल्टमधनं स्ट्रेस निर्माण होतो आणि तो साठत गेला, पायलप होत गेला की तो डिप्रेशनमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. त्यामुळे हे बाहेर उत्तरं काहीच शोधायची गरज नाही. मोटिवेशनल व्हिडिओमध्ये याची उत्तरं नाही आहेत, मोटिवेशनल कोट्समध्ये याची उत्तरं नाही आहेत. कष्टामध्येच तुमच्या डिप्रेशनची, तुमच्या गिल्टची, तुमच्या स्ट्रेसचे सगळं सोल्युशन जे आहे ना ते कष्टामध्येच आहे. तुम्ही एक दिवस 5-6 तास 7 तास सलग मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करा, यू विल गेट डिफरंट काइंड ऑफ फिलिंग. लक्षात येतंय. परीक्षा जसजशी जवळ येते आणि मुलं जे काही माझ्याशी संवाद साधत असतात तर त्यामुळं कॉमन काही प्रश्नांची उत्तरं किंवा माझे जे काही विचार आहेत ते मी या माध्यमातून ते शेअर करत राहतो. ज्यांना ते आवश्यक वाटतात, महत्त्वाचे वाटतात ते घेऊ शकतात, ज्यांना नाही त्यांना इतर मार्ग ते वापरू शकतात. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. भारतीय घटनेतील अनुच्छेद 243A मधील तरतुदीनुसार ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य निर्धारित करण्याचा अधिकार कोणाला असतो? भाग 9 अनुच्छेद 243 ते 243O पंचायती राज व्यवस्था. आठवतंय का? 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 जे काही आहे. आणि याच्यावरच आपण एक PYQ पाहिला होता. कुठला होता? 243E. 243E ड्युरेशन ऑफ जे काही आहे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स. आणि त्याचं तसंच्या तसं आर्टिकल यूट्यूबवर जाऊन बघा, तिथे मी ते आर्टिकल पण लिहिलं होतं. सोर्स सांगितला होता की आर्टिकलच कॉपी पेस्ट केलं आहे आयोगानं, तर अशा स्वरूपाचे काही प्रश्न येऊ शकतात. तर तसंच ते करण्याचाच एक प्रयत्न त्या धर्तीवरच की 243A वरच आज मी प्रश्न टाकलाय.
243A ग्रामसभा जे काही आहे 243A जर तुम्ही पाहिलं तर तसा त्या आर्टिकलवरच हा टाकलेला प्रश्न, ते डायरेक्ट आर्टिकल आहे, ग्रामसभा मे एक्सरसाइज सच पॉवर्स. आर्टिकल मी लिहित बसत नाही, पण त्याचं एका 2 ओळींचंच आर्टिकल आहे. ग्रामसभा मे एक्सरसाइज सच पॉवर्स अँड परफॉर्म सच फंक्शन्स. इंग्रजी शब्द काय आहे 243A मध्ये, ग्रामसभा मे एक्सरसाइज विथ सच पॉवर्स अँड सच फंक्शन्स, परफॉर्म सच फंक्शन्स. असं काही अधिकार ग्रामसभेला असतील आणि अशी काही कर्तव्य ग्रामसभा करेल ॲट द विलेज लेवल, ग्राम पातळीवर किंवा खेड्याच्या पातळीवर, ॲज द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट मे बाय लॉ प्रोव्हाइड. त्या राज्याचं विधिमंडळ कायदा करून ज्या पद्धतीनं ते तुम्हाला अधिकार देईल आणि जी कर्तव्य तुम्हाला देईल ती अधिकार आणि कर्तव्य गाव पातळीवरती त्या ग्रामसभेला असतील. अनुच्छेद 243A. असंच्या असं वाक्य मराठी किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतात आणि रिकाम्या जागा भरा. लक्षात येते. आणि मग तिथं राज्य शासन, राज्य विधिमंडळ, काय मुख्यमंत्री, फलानं जिल्हाधिकारी, काय पर्याय द्यायचे ते देतील. कारण असं त्यांनी 243E करता केलेलं आहे, जे आपण PYQ मध्ये पाहिलेलं आहे. लक्षात येतंय. आणि त्यावेळेला जोड्या लावा या संदर्भात सुद्धा प्रश्न येईल असं मी म्हटलो होतो. मग आपण 243I 243K असं सगळं डिस्कस केलेलं ते होतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता? काय आन्सर? 10. घाईघाईत गडबडीत प्रश्न वाचण्याच्या त्या सगळ्या प्रेशरमध्ये, 1 तासाच्या त्या प्रेशरमध्ये उत्तर जे आहे ते चुकू शकतं. चुकून फटकन आपण 11 सुद्धा लिहू शकतो. तर ते 11 मध्ये जंबल जर तुमचं झालेलं असेल तर ते टाळायला हवं. मी मागच्या टेस्टला सुद्धा सांगितलं होतं आणि मी नेहमी सांगतो आहे की मला येत होतं रे पण घाईघाईत चुकलं, हे जास्त डेंजरस आहे. कारण आपल्याला पद जे मिळणार आहे, आपलं सिलेक्शन जे होणार आहे किंवा आपल्याला मुख्य परीक्षा द्यायला जे मिळणार आहे ती येत होतं रे म्हणून नाही आहे, तर योग्य सर्कल जे आहे ते काळं करण्यामुळं होणार आहे. त्यामुळं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज काय आहे तर टू ब्लॅकन दॅट सर्कल, की ते काळं करा. मला येत होतं रे याला काहीच मार्क नाही आहे, मी घाईघाईत असं झालं, त्यामुळं ते स्वतःचं असं त्याला हे करून घ्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 भाग 4A मूलभूत कर्तव्यांचा समावेश आणि 10 कर्तव्य जे आहेत ती समाविष्ट केली. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे है ना 51A या एकाच आर्टिकलमध्ये ABCDEFG आणि K जे आहे म्हणजे 11वं कर्तव्य हे 86व्या घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे की तुम्ही काय आहे 86व्या घटना दुरुस्तीने 3 भागात बदल केले, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्ये. मार्गदर्शक तत्वांमधलं अनुच्छेद 45 जिथे काय होतं पूर्वीची तरतूद की 6 ते 14 वयोगटातल्या बालकांच्या शिक्षणाच्या संदर्भात राज्य संस्थेने पावलं उचलावीत. पण 45 मध्ये तुम्ही बदल केला का? कारण मूलभूत हक्कांमध्ये तुम्ही 21A फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन जे आहे ते टाकलं 86व्या घटना दुरुस्तीने. 21A जे आहे ते इन्सर्ट केलं मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये. तिथे म्हटलं की 6 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची जे काही आहे तो हक्क तुम्ही दिला. त्याच्यामुळे मग 45 मध्ये तुम्ही काय केलं अर्ली चाइल्डहुड केअर की 6 to 14चं आता काम झालेलं आहे. त्यामुळे मग 6 वर्ष वयापर्यंत जे काही आहे त्या बालकांच्या अर्ली चाइल्डहुड केअरची जबाबदारी राज्य संस्थेनं घ्यावी, काहीतरी त्याच्यासाठी करावी. आणि याला अनुसरूनच मग 11वं कर्तव्य जे आहे ते 86व्या घटना दुरुस्तीने टाकलं की इथं मग काय म्हटलं की तुमचे जे काही पालक आहेत त्यांनी त्यांच्या वॉर्ड किंवा पाल्यांसाठी 6 ते 14 वयोगटातल्या यांच्यासाठी त्यांना कसं ते शिक्षण मिळेल म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करावं. तर हे तिन्ही चेंजेस जे आहेत हे 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 केलेले आहेत. हा सुद्धा प्रश्न इन डिटेल मी PYQ डिस्कस करताना घेतलेला होता. फक्त प्रश्न जे आहेत ते स्वरूप बदलून टाकलेले कारण तिथे स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीचा उल्लेख होता की पुढीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरती मूलभूत कर्तव्य जे आहेत ती ॲड झालेली आहेत. भाग 4A आर्टिकल 51A जे काही आहे ते. आणि मग त्याच्यातल्या कुठल्या शिफारशी ज्या आहेत
त्यांची अंमलबजावणी झाली नाही आपण पाहिलं तर काय आहे की संसदेला दंड देण्याचा अधिकार असावा जर कोणी मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं नाही तर. अशा पद्धतीने संसदेने दंड देण्यासाठी जर कायदा केला तर न्यायालयात तर चॅलेंज करता येणार नाही अशी तरतूद असावी अशी पण शिफारस केली होती, तीही मान्य झालं नाही. आणि कर भरण्याचं कर्तव्य त्याच्यामध्ये असावं हेही मान्य झालं नाही. तर इन डिटेल आपण ते सगळं बघितलेलं होतं. लक्षात येते. सो 10 आहेत 86 नंतर ते 11 जे आहेत ते झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 बघा. मूलभूत कर्तव्य, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. स्वातंत्र्याचा जो हक्क आहे भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये 19 ते 22 मधला जो मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क, त्यातला आर्टिकल 22 शेवटचा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. अटक आणि स्थानबद्धता यांच्या विरोधात असणारं संरक्षण जे आहे तर त्या संदर्भाची योग्य विधाने निवडा असं तो प्रश्न दिलेला आहे. काय काय आहे मग आपण थोडंसं त्या आर्टिकलचंच एकंदरीत समरी जी आहे ना ती जेवढी आपल्याला बघता येईल तेवढी बघू. आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन काय आहे हे? एखाद्या व्यक्तीला अटक जेव्हा होते है ना, अटक केली जाते तर त्या व्यक्तीला काय त्याच्याबाबत संरक्षण दिलेलं आहे. परवा मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी मी हिस्ट्रीचं लाईव्ह सेशन घेतलं, त्याच्यामध्ये मी रौलट ॲक्ट विषयी बोललो, काळा कायदा, आणि त्याचा उल्लेख करत असताना मी त्याच्या काही टर्म्स सांगितल्या होत्या की कशा पद्धतीने SAT रौलट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवली गेली आणि मग ते चेम्सफोर्डनी काय त्याचं केलं वगैरे वगैरे सगळं बोललो. आणि मग त्याच्यातल्या तरतुदी सांगितल्या की कसं कुठल्याही व्यक्तीला विना चौकशी विना परवाना अटक करता येत होती. अनेक गोष्टी होत्या. इन कॅमेरा सगळं त्याचं ते मीटिंग कशी बोलवता येत होती. इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये नसलेल्या गोष्टींची सुद्धा त्याच्यामध्ये स्वीकृती होती की ह्या सुद्धा तुम्ही पुरावा म्हणून स्वीकारू शकता. थोडक्यात जे तुमचे सगळे सिव्हिल राईट्स आहेत, इंडिव्हिज्युअल लिबर्टी जी आहे ती काढून घेण्याचं पूर्ण तरतूद त्या रौलट ॲक्टने केली होती. तुम्हाला कुठलाही पॉलिटिकल राईट एका अर्थानं ठेवला नव्हता. ह्या चुका स्वातंत्र्यानंतर होऊ नये त्याचं परिमार्जन करावं, त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधावा म्हणून मूलभूत हक्कांमधल्या अनेक तरतुदी ज्या आहेत त्या सांगतात की हे नको, वासातिक काळामध्ये झालेलं ते नको. आणि त्याचाच एक संदर्भ म्हणून प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, अटक आणि स्थानबद्धता यांच्या अगेन्स्ट जो काही आपल्याला अधिकार आहे तो मिळतो. मग याचे 2 भाग आहेत. या अनुच्छेद 22चे 2 भाग आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे तुमचा प्युनिटिव्ह डिटेन्शन. प्युनिटिव्ह डिटेन्शन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, जे सामान्य कायदे आहेत, गुन्हे जे काही घडतात ते घडल्यानंतर तुम्हाला जी अटक केली जाते, दंडात्मक स्थानबद्धता किंवा दंडात्मक अटक. आणि दुसरा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजेच काय मराठीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे गुन्हा घडण्याच्या अगोदरच तो त्याचं जे काही डेंजरस आहे ते होऊ नये काहीतरी म्हणून त्याआधीच तुम्हाला केलेली जी अटक असते ती म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. की तुमच्या हातून काहीतरी घडण्याची शक्यता असते, तुमची पार्श्वभूमी काहीतरी गुन्हेगारी आहे वगैरे. आपण पाहतो की नाही आता 26 जानेवारी झालं तर आपल्याला दिसतं की त्याच्या पूर्वसंध्येला काही घातपात होऊ नये, काही होऊ नये, अशा अनेक काही गोष्टी असतात. म्हणून काही व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली काही कारवाई केलेली दिसते वगैरे. आणि प्युनिटिव्ह डिटेन्शन म्हणजे तुमच्याकडून गुन्हा घडलेला आहे आणि त्याच्यानुसार कायद्याप्रमाणे आता तुम्हाला अटक झालेली आहे. तर या दोन्ही संदर्भामध्ये व्यक्तींना काय प्रकारचं संरक्षण आहे याची सगळी चर्चा जी आहे ती आर्टिकल 22 मध्ये केलेली आहे. लक्षात येतंय. सो हे 2 पार्ट आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. 1 लाइनर तर सहज येतो की आर्टिकलच सांगा आणि मग त्यातल्या तरतुदींवर. तर आपण एक मोठामोठी ज्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या बघूया. बऱ्याचदा मला आत्ता पण काही विद्यार्थी म्हणाले की सर तुम्ही ते बोर्डवर लिहित राहताना इकडून इकडे इकडून इकडं, तर तुम्ही एक काम करा ना, त्याची PPT करत जा ना, त्याची PDF काढून द्यात जा ना, म्हणजे ते टेलिग्रामवर टाकायला, म्हणजे आम्ही लिहून घेऊ. हेच तर मला नको आहे ना. नाहीतर काय की मी ऑफिस स्टाफला सांगून द्यायचं करूच शकतो की काय की घ्या लक्ष्मीकांत, घ्या काहीतरी बसू आणि त्याच्यातलं टाईप करू येतो, मी आता रेगा मारतो याच्यावरती. तेच तर मला ते जे कल्चर आलंय ना ते बंद करायचं आहे. हे जे फ्लोमध्ये मी लिहितोय आणि फ्लोमध्ये मी जे बोलतो आहे ना, हे पकडणं जे आहे याच्यात खरा अभ्यास आहे की हे 2 भाग आहेत. नाहीतर मग ते काय ते सगळं घिसपिट आहे. मग पुस्तक आहेच की तुमच्याकरता. पुन्हा मुद्दा तेच आहे की मुलं ज्या वेळेला असं म्हणतात की तुम्ही त्याची PPT करत जा ना, मग ते व्यवस्थित दिसतं, हे तुम्ही असं लिहित राहता. येस, मला हेच अपेक्षित आहे की मी असं जे लिहित राहतो बोलत राहतो ते पकडता यावं.
ते पुन्हा पुन्हा त्याची उजळणी व्हावी आणि ते कानात प्राण आणून जे आहे ते ऐकणं जे आहे ना त्याच्यात खरा अभ्यास आहे. हे मला जे सांगायचं आहे तेच ते मी पुन्हा पुन्हा, अदरवाईज काही नाही. इथं ते पेनड्राईव्ह जोडायचा किंवा ते काहीतरी मिरर करायचं आणि वर खाली करायचं, हे 22 आहे बघा. त्याचा उपयोग नाही. मी काही रिडिक्यूल करत नाही आहे कुठल्या पद्धतीला किंवा कोणाला. माझा हेतू असा आहे, ही जी आयती सवय या डिजिटल काळामध्ये आपल्याला लागत चालली आहे, त्यांना आपण पॅसिव्ह होत चाललेलो आहोत स्क्रीनवरती बघून बघून. तर तो पॅसिव्हनेस जो आहे ना तो कमी करणं हा माझ्या कळकळीचा मुद्दा आहे परत परत. कारण तिथं त्या फेल्युअरची सगळी लक्षणं लपलेली जी आहेत ना ती दिसतात. गेले अनेक वर्ष टीचिंगमध्ये असल्यानंतर आणि एकंदरीत ऑनलाईनचा सगळा एरा पोस्ट कोविड, आपण तर कोविडच्या खूप आधीपासून ऑनलाईन होतो. डेक्कन आयचे 2018मध्येच ऑनलाईन आहेत कोविडच्या 2-3 वर्ष आधी. तर तो एक्सपिरियन्स आम्हाला जो येतो की आळशी त्याच्यातनं होता कामा नये, म्हणून हे आहे. तर प्युनिटिव्ह डिटेन्शन आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा जो मुद्दा आहे तो. मग आता ह्या प्युनिटिव्ह डिटेन्शन अंडर काय 4 प्रकारचे संरक्षण आपल्याला मिळतं. काय काय संरक्षण आहे? नंबर 1 साधं, ज्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याबाबत अटक करण्यात आलेली आहे तर त्या अटकेची कारणं जी आहेत ना ती त्याला सांगणं, हा तुमचा राईट बनतो. टू कम्युनिकेट, की ते कम्युनिकेट करायला पाहिजे, बाबा मला अटक का केली. रौलटमध्ये ना कुठल्याही व्यक्तीला विना चौकशी विना परवाना काही न सांगता उचलून न्यायचं, तर हे नको. आम्हाला नको. आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. मग आता आम्हाला काय सांगा बाबा काय केलंय मी. मग माझ्या अटकेची कारण, माझ्या म्हणजे व्यक्तीच्या अटकेची कारणं जी आहेत ती सांगावीत, हा पहिला अधिकार झाला. दुसरं, राईट टू कन्सल्ट लीगल प्रॅक्टिशनर. मला माझ्या वकिलाशी काय आहे ते कन्सल्ट करू दिलं जावं, बोलू दिलं जावं. मला लॉयर पाहिजे. मला तसं काही ना काही, जसं रौलटमध्ये नाही आहे. रौलटमध्ये आहे की तुम्हाला लीगल प्रॅक्टिशनरशी बोलायला सुद्धा काही याच्यामध्ये बंदी केलेली आहे. एक्झॅक्टली तुम्ही वासातिक काळात जे अन्याय अत्याचार झाले ना त्याचा उपाय शोधताय आर्टिकल 22 देऊन. म्हणजे रौलटचा संबंध याच्याशी पण आहे. डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट आहे किंवा त्याच्या आधीचे जे काही कायदे असतील, रौलट असेल, हे सगळ्याचा संबंध आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान, दुसऱ्या महायुद्धादरम्यान जे ब्रिटननं केलं इथं, तर त्याचं सगळ्याचं परिमार्जन आहे. एका अर्थानं ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न म्हणजे हे आर्टिकल 22 आहे की ओव्हरऑल फंडामेंटल राईट आहे. तिसरं, की अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर, साध्या भाषेत न्यायाधीशांसमोर हजर करायला पाहिजे. म्हणजे जे आपल्या येतं की नाही की तुमचा राईट काय आहे, विना चौकशी विना परवाना पुन्हा तिकडे रौलटकडे मी जातो, मॅजिस्ट्रेट समोर न नेता डांबून ठेवायचं, तसं करता कामा नये. म्हणजे पोलीस जे आहे, पोलीस खातं जे आहे किंवा पोलिसिंग जे आहे, ह्या ज्या सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत यांना अनभिषिक्त असा अधिकार मिळू नये, ॲब्सोल्यूट पॉवर मिळू नये की कोणालाही धरलं उचललं आणि त्याचं जे काही आहे इंडिव्हिज्युअल लिबर्टी सगळी हे केली. हिबियस कॉर्पस येतं की नाही, रिट आपण चर्चा केली, तर तसं होता कामा नये. ती पॉवर जी आहे ती या स्टेटला मिळू नये की कुठल्याही व्यक्तीला धरलं उचललं न्यायपालिकेसमोर नेलंच नाही, तर 24 तासांच्या आतमध्ये मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला नेलं पाहिजे. लक्षात येतंय. आणि हा जो 24 तासांचा अवधी आहे, 24 तासांचा हा जो काळ आहे, याच्यात एक्सपेक्टेड असं आहे की त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट समोर नेण्याचा जो प्रवासाचा वेळ आहे तो वगळून हे 24 तास मोजावेत. मग साधा आपल्याला समजा, आपल्या समजण्यासाठी की महाराष्ट्रात गुन्हा घडला, व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून अटक केली, मग तिकडून काय ट्रेननी आणत गेलं तर ते निघून गेले ना काय ज्या तास तुमचे. तर तसं न करत ते तो जो वेळ आहे जाण्या येण्याचा प्रवासाचा तो वेळ वगळून 24 तास. कारण याच्यात अपेक्षित असं आहे की बाबा पकडलंय तर जास्त काळ तुम्ही आम्हाला ठेवू नका, 24 तासामध्ये ते जे आहे ते करा. सो प्रवासाचा वेळ जो आहे ना तो वगळून आहे, एक्सक्लुडिंग ट्रॅव्हल टाइम. प्रॉब्लेम काय झालाय, एम लक्ष्मीकांत यांची जी रिसेंट म्हणजे बहुतेक 5वी-6वी जी काही आवृत्ती असेल आत्ता जी आली त्याच्यात थोडीशी एक आधीची इंग्लिश आवृत्ती, इंग्रजी आवृत्ती जी आहे ना त्याच्यामध्ये चूक झाली आहे. त्याच्यात त्यांनी इन्क्लुडिंग ट्रॅव्हल टाइम असं म्हटलंय, तर ते खोडा आणि त्याला एक्सक्लुडिंग ट्रॅव्हल टाइम जे आहे ना ते करा. तर म्हणून मी इथे ब विधान जे दिलंय ना की अविधान जे दिलंय की प्रवासाचा वेळ समाविष्ट करून, ते विधान अर्थातच चुकीचं आहे. मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं, तर ते प्रवासाचा वेळ जो आहे तो वगळून आहे, समाविष्ट करून नव्हे. इंग्लिश आवृत्तीमध्ये जे आय थिंक 5वी-6वी आवृत्ती कुठली तरी असेल त्यात त्यांनी ते चुकीचं दिलेलं आहे, इन्क्लुडिंग म्हटलंय. तर प्रवासाचा वेळ वगळून असतं, इन्क्लूड करून नाही. लक्षात येते. सो अविधान चुकीचं आहे. हा जे झालं तुमचं तिसरं. आणि पुढचं, मॅजिस्ट्रेटनं ऑथोराईज केलं नसेल तर 24 तासानंतर त्याला सोडून द्यावं लागतं. जर मॅजिस्ट्रेटने म्हटलं की ठेवा इथून पुढे 24 तासानंतर पण, तरच त्याला ठेवता
येतं. म्हणजे कारण कम्युनिकेट करणे, वकिलाशी बोलू दिलं जाणे, लिगल ॲडवायझरशी बोलू दिलं जाणे, लिगल प्रॅक्टिसरशी संवाद करू दिलं जाणं, 24 तासांच्या वेळेमध्ये जे आहे मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं, प्रवासाचा वेळ वगळून, आणि मॅजिस्ट्रेटनी ऑथोराईज केलं नसेल तर 24 तासानंतर त्याला सोडून दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे काही अधिकार आहेत हे तुम्हाला प्युनिटिव्ह डिटेन्शनमध्ये 1, 2, 3 आणि 4 मध्ये मिळतात. फक्त हे अधिकार जे आहेत ना एनिमी एलियन्सला नाही आहेत. एनिमी एलियन आहे ना, शत्रू राष्ट्राचे जे काही परकीय नागरिक आहेत त्यांना हे नाही. हा याचा अपवाद लक्षात ठेवायला पाहिजे. हा याचा अपवाद लक्षात ठेवायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. प्लस आणखी या काही गोष्टी आहेत की ज्याला आपण म्हणतो ना की इन्कम टॅक्सच्या संबंधित काही गोष्टी असतील, अटक असेल किंवा काही ज्याला आपण म्हणतो सिव्हिल अरेस्ट आहेत, या केसेसमध्ये सुद्धा हे प्रोटेक्शन जे आहे ते लागू होणार नाही. अशा पद्धतीचे निर्णय जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. पुढचा भाग जो येतो तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन की गुन्हा घडण्याच्या आधी प्रतिबंध म्हणून तुम्हाला केलेली जी अटक आहे किंवा स्थानबद्धता आहे, या संदर्भात तुम्हाला काय काय राईट आहेत, काय काय सुरक्षितता आहे. तर नंबर 1, मॅक्सिमम ड्युरेशन जी आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची ही 3 महिने इतकी आहे की तुम्ही 3 महिन्यांपर्यंत एखाद्या व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये ठेवू शकता. आणि 3 महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला ते करायचं असेल तर एक ॲडवायझरी बोर्ड असतं, सल्लागार बोर्ड आहे, सल्लागार मंडळ आहे. त्या ॲडवायझरी बोर्डमध्ये हायकोर्टाचे जजेस असतात, HCचे न्यायाधीश असतात. तर या ॲडवायझरी बोर्डच्या काय म्हणतो आपण त्याला सजेस्ट केल्याशिवाय किंवा त्यांनी सांगितल्याशिवाय तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये व्यक्तीला ठेवू शकत नाही. हे पहिलं तुमचं एक झालं. दुसरं, तुम्हाला सुद्धा तुमची जी कारणं आहेत अटकेची ती कम्युनिकेट केली गेली पाहिजेत की काय बाबा का मला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने डिटेन करत आहात. फक्त याच्यात हेच एक आहे की जर पब्लिक इंटरेस्टमध्ये त्याच्या विरोधात जर ते काही जात असेल तर ती कारणं डिस्क्लोज न करण्याचं मात्र स्टेटकडे एक पॉवर आहे की काही सेन्सिटिव्ह मुद्दा असेल तर मग ती कारणं डिस्क्लोज न करण्याचा सुद्धा एक अधिकार आहे. आणि तिसरं, डिटेन्शन ऑर्डर जी आहे तुमच्या विरुद्ध काढलेली त्याच्या विरोधात काही ना काही पुटअप करण्याची, बोलण्याची, दाद मागण्याची संधी जी आहे ती त्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. तर हे झालं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या केसमध्ये असणारं स्वातंत्र्य. इथे एक गंमत झाली की 44वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1978 न हा जो 3 महिन्यांचा कालावधी आहे ना हा कमी करून 2 महिने इतका ठेवलेला होता की 2 महिन्यांच्या वर करायचं असेल तर ॲडवायझरी बोर्डची जी काही ती परमिशन पाहिजे. परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा काय जे आहे तांत्रिकरित्या ही घटना दुरुस्तीमधली ही तरतूद एन्फोर्स होऊ शकली नाही, त्याची अंमलबजावणी किंवा ती लागू झाली नाही नसल्या कारणानं आत्ता तरी ही फिगर जी आहे ही 3 महिनेच इतकी आहे. लक्षात येतंय. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची तरतूद आहे ना जगातल्या महत्त्वाच्या अशा कुठल्याही डेमोक्रेटिक कंट्रीजमध्ये नाही आहे. अमेरिकेमध्ये नाही आहे, इतर ठिकाणी सुद्धा नाही. कारण गुन्हा केलेला नसताना केवळ संभाव्य गुन्हा होईल, संभाव्य पद्धतीने त्याची पोटेन्शियल आहे गुन्हा करण्याचा, तर हे एका अर्थानं ड्रॅकोनियन आहे. हे एका अर्थानं लोकशाहीमध्ये अन्यायकारक मानलं जातं. आणि भारतानं हे जे काही आहे तर ते तसंच ब्रिटिश लिगसी किंवा वासाहतिक परंपरा म्हणून कायम ठेवलेलं दिसून येतं दुर्दैवानं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो की या अटक आणि स्थानबद्धतेच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला काही विशिष्ट मुद्द्यांबाबत दिलेला आहे आणि संसद प्लस राज्य विधिमंडळ यांना काही विशिष्ट मुद्द्यांबाबत दिलेला आहे. तर त्याचं थोडंसं एक बघूया की या प्रिव्हेंटिव्ह डिटेन संदर्भात असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्या संबंधी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहेत की ही गोष्ट आपण या कारणासाठी केवळ कायदा करायचा आहे तो अधिकार संसदेला आहे. नंबर 1, डिफेन्स. भारताचं जे डिफेन्स आहे त्या कारणासाठी जर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन संबंधात तरतूद करायची असेल तर अधिकार केवळ संसदेला आहे. फॉरेन अफेअर, परराष्ट्र काही संबंध असतील किंवा त्याच्या संबंधी काही मुद्दे असतील तर त्याचा अधिकार पण संसदेला आहे. आणि सिक्युरिटी ऑफ इंडिया, भारताची सुरक्षितता जी आहे त्याच्या संदर्भात जर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनशी रिलेटेड काही कायदे करायचे असतील तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. मग आता संसद आणि स्टेट लेजिस्लेचर या दोघांना जिथे अधिकार कुठे आहे तर सिक्युरिटी ऑफ द स्टेट, राज्याचे संरक्षण जे आहे तिथे स्टेट लेजिस्लेचरला पण येतं. मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक व्यवस्था किंवा सुव्यवस्था यांच्या संबंधात काही मेंटेन करायचं असेल तर तिथे या दोघांना पॉवर मिळतात. आणि
आणि सर्व्हिसेस इसेन्शियल टू कम्युनिटी, समाजासाठी ज्या काही विशिष्ट सेवा आहेत, तर गरजेच्या ज्या काही सेवा आहेत तर त्याच्या संदर्भात काही करायचं असेल तर तिथे सुद्धा संसद आणि स्टेट लेजिस्लेचरला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन संदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे. लक्षात येतंय? तर मला वाटतं एवढी माहिती आर्टिकल 22 बद्दल जी आहे ती सफिशियंट होईल. बाकी काही उरलं सुरलं असेल तर ते आपण बोलूया. सो अ जे विधान आहे अर्थातच आपण म्हटलं प्रवासाचा वेळ वगळून आहे, इथं समाविष्ट करून दिलं त्यामुळे चूक आहे. ब जे आहे ते जास्तीत जास्त 4 महिने लिहिले तर ते नाहीये, तर ते 3 महिने आहे, त्यामुळे ब चूक आहे. आणि भारताची सुरक्षितता, सिक्युरिटी ऑफ इंडिया या कारणावरती प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेशी संबंधित कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. आत्ताच आपण म्हटलो की हो केवळ संसदेला आहे, त्यामुळे फक्त क जे आहे ते योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानातील घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. तर मला वाटतं मी PYQ मध्ये हे पण डिस्कस केलेलं आहे. काय काय म्हटलंय? घटनेच्या भाग 21 मधील अनुच्छेद 368 अंतर्गत ही प्रक्रिया देण्यात आली आहे. नाही, काल की परवा मी लाईव्ह आलो होतो, त्याच्यामध्ये मी आर्टिकल 4 ची चर्चा केली आणि आर्टिकल 4 ची चर्चा करत असताना मी घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेचा थोडासा उल्लेख तिकडे केला, कारण 2 आणि 3 मधल्या तरतुदींसाठी घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेची गरज नाही असं आर्टिकल 4 सांगतं. तर तेव्हा मी भाग 20 अनुच्छेद 368 मधली घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी आहे ती थोडी एक्सप्लेन केली होती. सो इथे भाग 21 दिलाय, त्यामुळे अविधान जे आहे ते चुकीचं आहे. ब, घटना दुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेत मांडता येते, राज्यसभेत नाही, विधान चुकीचं आहे. दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या ते मांडता येतं. क, 24वी घटना दुरुस्ती कायदा 1971 द्वारे केलेल्या तरतुदीनुसार घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले. क करेक्ट आहे. आणि ड, घटना दुरुस्ती विधेयक पारित होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ते विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक असते. त्यावर असहमती झाल्यास सभागृहांची संयुक्त बैठक घेता येत नाही. सो क आणि ड जे आहे ते करेक्ट आहे. मग आता ओव्हरऑल काय सगळं आहे की भाग 20 अनुच्छेद 368 एकच आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. पहिल्यांदा आपण ही प्रक्रिया काय आहे ते बघू की घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, विधान करेक्ट आहे. हे विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य या दोघांपैकी कोणाहीद्वारे मांडता येते. ओके, मंत्री म्हणजे मिनिस्टर, जो शासकीय बिल म्हणून ते येतं, आणि खाजगी सदस्य म्हणजे मंत्री नसलेली कुठल्याही संसद सदस्य असणारी व्यक्ती, या दोघांकडून ते येऊ शकतं. घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये मांडण्यासाठी किंवा आणण्यासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता नसते. ठीक आहे. पुढचा मुद्दा काय येतो की दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे विशेष बहुमत लागतं. विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? एकूणच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 इतकं, या दोन्ही कंडिशन्स जिथे फॉलो होतात. तर हे लोकसभेमध्ये पण लागतं आणि राज्यसभेमध्ये पण लागतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही पारित केलेले विधेयक आहे ते राष्ट्रपतींकडे गेलं की 24वी घटना दुरुस्ती कायदा 1971 न केलेल्या तरतुदीनुसार या विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाला असता तो डेड एंड येतो, कारण तुम्हाला तिथे संयुक्त बैठक घेता येत नाही. ही झाली रेग्युलर प्रोसिजर. आणखी याच्याविषयी आपल्याला काय सांगता येतं की हे सगळं करण्याचा अधिकार म्हणजे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारताच्या संसदेला आहे. प्रोव्हाइडेड दॅट तुम्हाला जरी घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याची पॉवर दिलेली असली, अमेंड करणे म्हणजे मग तुम्ही एखादा आर्टिकल काढून टाकू शकता, एखाद्या आर्टिकलमध्ये अल्टरेशन करू शकता, एखाद्या आर्टिकलमध्ये वाढ करू शकता, एनिथिंग मॉडिफाय करू शकता. जरी संसदेला हा अधिकार देण्यात आलेला असला तरी संसदेला हे बेसिक स्ट्रक्चरच्या तत्वाच्या अधीन राहूनच करता येतं. 1973 सालचा केशवानंद भारती खटला तुम्हाला हेच सांगतो की संसदेला घटना दुरुस्ती करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते अमर्याद नाही. इट इज नॉट ॲब्सोल्यूट, ते सर्वंकष नाही. घटनेचं जे मूलभूत संरचना आहे, जी मूलभूत तत्व त्याच्यामध्ये आहे, त्याला धक्का न लावता तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता. आणि मग बाकी इंट्रोडक्शनचे मुद्दे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती करणं जे आहे हे अत्यंत कठीण आहे. ब्रिटनमध्ये घटना दुरुस्ती करणं हे अत्यंत सोपं आहे, कारण घटना दुरुस्ती अमेरिकेत अवघड काय आपण पाहिलं की बॉटम टू अप एका अर्थानं ते सगळं येतं. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, पॉवरफुल आहे, त्यामुळे घटना दुरुस्ती करणं तिथे सोपं आहे. अमेरिकेमध्ये अवघड आहे. आणि भारतामध्ये काय की खूप अवघडही नाही आणि खूप सोपंही नाही. करायचीच ठरवली तर करताच येते. लक्षात येते. त्यामुळं फक्त काही थोड्याशा प्रोसिजरमधून त्याला जावं लागतं. त्यामुळं भारतातली घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही नीदर रिजिड म्हणजे खूप कठीणही नाही, नीदर सिंपल अशीही नाही, ती कशी आहे? फ्लेक्झिबल आहे, लवचिक अशी आहे. लक्षात येतंय. सो हे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यात येतात.
आणि बाकी मग मी त्या दिवशी म्हणालो तसं लाईव्ह सेशनमध्ये की घटना दुरुस्ती जी 368 अंतर्गत येते तर त्याची प्रोसिजर तिथे दिलेली आहे की दोन्ही संसदेच्या सभागृहांमध्ये काय लागतं तुम्हाला विशेष बहुमत जे आहे ते लागतं. तर मग इथे पुन्हा दोन प्रकार पडतात की ज्या घटना दुरुस्त्यांमध्ये भारताचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे ना, संघराज्य प्रणाली आहे, तिला धक्का बसतो तर तिथे तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांच्या काय आपण म्हणूया विधिमंडळांची संमती लागते. आणि बाकीच्या ज्या घटना दुरुस्ती आहेत तिथे मग तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमतच लागतं. तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतात की अशा कोणत्या केसेस आहे की जिथे केवळ विशेष बहुमत लागतं आणि अशा कोणत्या केसेस आहे जिथे विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांची संमती लागते. आणि एक जो आहे घटनेत बदल करण्याचा मुद्दा जो येतो, घटनेत बदल करण्याची आणखी एक प्रक्रिया आहे ती म्हणजे साध्या विधेयकाप्रमाणे साध्या बहुमताने जे केलं जातं. तर हे जे काही बदल केले जातात यांना घटना दुरुस्ती असं म्हणत नाहीत, यांना घटना दुरुस्ती असं म्हणत नाही, कारण त्याच्यामध्ये 368 अंतर्गत राबवलेली प्रक्रिया जी आहे ती करावी लागत नाही. त्यामुळे घटना दुरुस्ती करण्याचे दोनच प्रकार आहेत, एक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताद्वारे आणि दुसरी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांची संमती. हा जो बदल तुम्ही करता, फॉर एक्झाम्पल नवीन राज्यांच्या निर्मिती संदर्भात जिथे तुमचं पहिलं परिशिष्ट जे आहे ते चेंज होतं, जिथे तुमचं चौथं परिशिष्ट जे आहे ते चेंज होतं, तर हे बदल करायला तुम्हाला 368 मधल्या प्रक्रियेची गरज नसते, हे तुम्ही साध्या बहुमताने करू शकता. त्यामुळे भारतीय घटनेमध्ये बदल करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग साध्या विधेयकाप्रमाणे साध्या बहुमताने आणि दुसरा मार्ग घटना दुरुस्तीची प्रक्रिया वापरून जी 368 मध्ये दिली आहे. आणि या 368 मधली घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी आहे त्याच्याच करता पुन्हा दोन भाग पडतात, एक संसदेच्या दोन्ही सभागृहांमधलं विशेष बहुमत आणि दुसरं संसदेच्या दोन्ही सभागृहांमधलं विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांची संमती. लक्षात येतंय? सो त्याच्यानुसार मग मला वाटतं काय क आणि ड जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, संसदीय व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? पार्लमेंटरी सिस्टीम. आता इथं पण हे लक्ष्मीकांत मधलंच आहे, पाठ करायची काही गरज नाही. आपली व्यवस्था संसदीय आहे, मग आपल्या व्यवस्थेमध्ये काय सूट होतं काय नाही याचा जरी अंदाज घेतला तरी ते येऊ शकतं. सामूहिक जबाबदारी आहे का? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल. हो आहे, त्यामुळे होत नाही विचारलंय आपल्याला. कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन होतं का आपल्याकडं? कनिष्ठ सभागृह कुठलं आहे आपलं? वरती लोकसभा आहे, खाली कुठलं आहे? विधानसभा. विसर्जित होते का लोकसभा आणि विधानसभा? हो, लोअर हाऊस हे डिझॉल्व होतं, त्यामुळं त्याचा समावेश होतो. राष्ट्रपतींचे वर्चस्व असतं का संसदीय व्यवस्थेत? नाही. राष्ट्रपतींचं वर्चस्व हे प्रेसिडेन्शियल सिस्टीम मध्ये आहे ना, तिकडे अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये असतं, त्यामुळं क आपल्या उत्तराचा भाग होईल. एकेरी सदस्यत्व, तिथे खरं तर सिंगल एक्झिक्युटिव्ह, एकेरी कार्यकारित्व असं ते असायला पाहिजे, तर ते आहे का? नाही. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय असतं? ड्युअल एक्झिक्युटिव्ह जे असतात. ड्युअल एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? एक नामधारी आणि दुसरे खरेखुरचे. मग आता नामधारी कोण आहेत? राष्ट्रपती हे नामधारी आहेत, हेड ऑफ द स्टेट आहेत ना, ते राष्ट्रपती जे हेड ऑफ द इंडियन स्टेट आहेत, पण ऍक्च्युअल पॉवर त्यांच्याकडे नाही. ऍक्च्युअल पॉवर कोणाकडे आहे? तुमच्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे आहे. त्यामुळं रिअल एक्झिक्युटिव्ह आणि नॉमिनल एक्झिक्युटिव्ह, खरेखुरे जे आहेत वास्तवातले आणि नामधारी, असे त्याच्यामध्ये दुहेरी तिकडे एक कार्यकारित्व असतं. ही संसदीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. एकेरी कार्यकारित्व जे आहे सिंगल एक्झिक्युटिव्ह हे प्रेसिडेन्शियलचं आहे, त्यामुळे आपल्या उत्तराचा तो भाग आहे. आणि बहुमत प्राप्त पक्षाचं शासन, येस मेजॉरिटी पार्टीचं रूल आहे ते येतं, त्यामुळे फक्त क आणि ड हे प्रेसिडेन्शियलचे आहेत. आणि आपल्याला काय नाहीये हेच विचारलं, सो आन्सर क आणि ड. आणखीन काय त्याच्यामध्ये? पंतप्रधानांचं नेतृत्व, ही एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. बऱ्याचदा फेडरल व्यवस्थेचं काय आहे, संसदीय शासन व्यवस्थेचं काय, हे प्रश्न येत असतात. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मी अनेकदा विचारलेले, ते तसे रिप्लिकेट होताना तिकडे दिसतात, त्यामुळे ते करायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8, राज्यांमधील तसेच केंद्र राज्यांमधील संचलनाकरिता कोऑर्डिनेशन स्थापन करण्यात येणाऱ्या आंतरराज्य परिषदेची तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदाअंतर्गत करण्यात आलेली आहे? काय आहे? आर्टिकल 263, जे काही आपल्याला माहिती आहे की प्रेसिडेंट कॅन एस्टॅब्लिश इंटरस्टेट काउन्सिल, की राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन असावं.
केंद्र आणि राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन असावं, याकरता एखाद्या विशिष्ट हेतूकरता म्हणा राष्ट्रपती काय करू शकतात, अनुच्छेद 263 अंतर्गत आंतरराज्य परिषद जी आहे ती बसवू शकतात आणि राष्ट्रपती त्या परिषदेने करावयाची कर्तव्य आणि त्यांनी काय प्रोसिजरनं ते सगळं व्हावं या संबंधीची सूचना जी आहेत तिथे देऊ शकतात. आणि बाकी कॉन्स्टिट्यूशनमध्ये 263 मध्ये म्हटलेलंच आहे की हे कशासाठी असावं, की एखादा इश्यू जो आहे डिस्प्यूटचा भाग आहे त्याच्यासाठी हे बसवता यावं, त्याच्या दृष्टीने त्यांनी रेकमेंडेशन्स करावेत वगैरे वगैरे. तर हे सगळं 263 मध्ये येतं, एका वाक्यातलं आहे. बाकी आणखी आंतरराज्य संबंधाबाबत प्रश्न मी इन डिटेल पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये घेईल. आणि याच्यानुसार मग सेंट्रल काउन्सिल फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण याकरता राष्ट्रपतींनी इंटरस्टेट काउन्सिल बसवलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, लोकल गव्हर्नमेंट, सेंट्रल काउन्सिल फॉर लोकल गव्हर्नमेंट सुद्धा राष्ट्रपतींनी याच्या आधी बसवलेली आहे. इथं आर्टिकल फक्त ते लक्षात ठेवायला पाहिजे, बाकीची माहिती आपण पुढच्या टेस्टमध्ये सुद्धा घेऊयात. 9वा प्रश्न खूप प्लेन आहे. भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोण मतदार म्हणून नसतात? भाग 5 अनुच्छेद 52 ते 78, आर्टिकल 52 मध्ये देअर शॅल बी प्रेसिडेंट. 52 ते 78 हा वंश काय सांगतो, युनियन एक्झिक्युटिव्ह है ना, संघाचं कार्यकारी मंडळ, ज्याचे भाग कोण कोण असतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि तुमचं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भारताचे महान्यायवादी, आणि मग राष्ट्रपती असावेत. आणि मग त्यांची निवडणूक आपल्याला माहिती आहे की गेल्या म्हणजे नजीकच्याच काही काळामध्ये ती निवडणूक सगळी झालेली आहे, नवीन राष्ट्रपतीची नेमणूकही आहे. तर पुन्हा प्रश्न येणाऱ्या प्रीमध्ये एक्सपेक्टेड आहे की मतदार कोण असतात. सो कोण आहे राष्ट्रपतींची निवडणूक जर आपण म्हटलं तर कोण मतदार आहे, कोण कोण आहे, मग कोण आहे असं मी इकडे लिहितो. आणि कोण नाही हे इकडे लिहितो. मग आहे मध्ये कोण कोण आहे, तर इलेक्टेड म्हणजे निर्वाचित, निवडून आलेले. कोण निवडून आलेले, तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे इलेक्टेड सदस्य हे मतदार आहेत. आणखी इलेक्टेड कोण आहेत निवडून आलेले, तर घटक राज्यांच्या विधानसभांचे सर्व निर्वाचित सदस्य. आणखी कोण आहे, तर इलेक्टेड दिल्ली आणि पद्दुचेरी ह्या युनियन टेरिटरी ज्या आहेत यांच्या विधानसभांचे सर्व निर्वाचित सदस्य. म्हणजे इलेक्टेड इलेक्टेड इलेक्टेड, कोणाकोणाचे इलेक्टेड, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे इलेक्टेड, विधानसभा ज्या आहेत राज्यांच्या त्यांचे सगळे इलेक्टेड म्हणजे निर्वाचित, आणि दिल्ली आणि पद्दुचेरीच्या विधानसभांचे सर्व इलेक्टेड हे तुमचे मतदार आहेत. मग आता कोण नाही, त्याचा अर्थ कोण नाहीये, नॉमिनेटेड, नामनिर्देशित. संसदेच्या सभागृहांमधले दोन्ही सभागृहांमधले नॉमिनेटेड मेंबर हे नाहीयेत. आणखी कोण नसणार मग, नॉमिनेटेड घटक राज्यांच्या विधानसभा ज्या आहेत त्याच्यामधले जे नॉमिनेटेड आहेत ते पण नसणार आहेत. आणखी कोण नाही, दिल्ली आणि पद्दुचेरीच्या विधानसभामधले कोणी नॉमिनेटेड असले तर तेही नाहीत. म्हणजे इथलं इलेक्टेड इलेक्टेड इलेक्टेड, इकडचं नॉमिनेटेड नॉमिनेटेड नॉमिनेटेड. आणि फक्त चौथा कॉलम जो इकडे येतो, भारतातील घटक राज्य जे आहेत त्याच्यामधले जे सगळ्या विधान परिषदा आहेत, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत, या विधान परिषदांचे मात्र सर्व सदस्य हे मतदार नसतात. म्हणजे विधान परिषदांचे सर्व सदस्य मतदार नसतात. बाकी हे बोर्डवरती ते लिहिलेलं आहे तसं, हे एकदाच पाठ करून टाकायचं. इलेक्टेड इलेक्टेड इलेक्टेड, संसद, राज्याच्या विधानसभा, दिल्ली आणि पद्दुचेरीच्या विधानसभा. नॉमिनेटेड 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 हेच, संसदेचे नॉमिनेटेड नाही, राज्यांच्या विधानसभांचे नॉमिनेटेड नाही, दिल्ली आणि पद्दुचेरीच्या विधानसभांचे नॉमिनेटेड नाही, आणि सर्व जिथे जिथे विधान परिषदा आहेत ज्या राज्यांमध्ये त्याचे सर्व सदस्य मतदार नाहीत. विषय संपला, क्लोज्ड. आणि यालाच पुन्हा पुन्हा बघत राहायचं. आयोगाचा आवडता प्रश्न आहे. तर राष्ट्रपतींच्या इलेक्शनच्या निमित्तानं परत हा येऊ शकतो. त्याच्यानुसार काय आन्सर असेल ते तिकडे दिलेले. आणि शेवटचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प विषयक तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आलेली आहे? आर्टिकल 112, अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय अहवाल असं कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. बाकी 117 मध्ये फिनान्शियल बिल्स आहेत है ना, 117.1, 117.3 त्याच्यावरही आपण बघूया डिटेल प्रश्न. 111 राष्ट्रपतींद्वारे विधेयकाला संमती देण्याविषयीची तरतूद आहे, आणि 110 धन विधेयक गेल्या वेळेला जे मी घेतलं ते है ना. आणि अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट
प्रेसिडेंट आहे ना, कॉज टू बी लेड, की राष्ट्रपती कारणीभूत ठरतात किंवा राष्ट्रपतींवर ही जबाबदारी आहे की ते संसदेच्या सभागृहांमध्ये बजेट जे आहे ते मांडावं. बजेट मला वाटतं आत्ता रिसेंटली ते झालंय, डेक्कन आयच्या यूट्यूब चॅनलवर पुराणिक सरांनी त्याचं एक डिटेल विश्लेषण करणारा व्हिडिओ केलेला आहे. डेक्कन आयचं सतत एक तत्व राहिलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो की अभिनिवेशी भाषणबाजी करण्यापेक्षा है ना, मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्यापेक्षा कंटेंट ओरिएंटेड काहीतरी देता आलं तर द्यावं, नाहीतर ते राहू द्यावं. तर त्याच परंपरेला अनुसरून आत्ताच्या बजेटवर सुद्धा आपण इकॉनॉमीच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्कीम्सबद्दल काही माहिती असेल तर त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे 2-2.25 तासांचा. तो अत्यंत युजफुल आहे, तर तो सुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आणि बाकी बजेटच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोसिजर जे आहेत ना, की कसं पास होतं काय कसं नाही, त्याच्यावर एक प्रश्न मी नेक्स्ट किंवा 1-2 टेस्टमध्ये घेईल जिथे मी ही प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन करेल. इथं फक्त हेतू असा होता की फॅक्ट म्हणून आर्टिकल 112 ताजा आहे, तर कदाचित परीक्षेला डायरेक्ट वन लाईनर येऊ शकतो, तर 112 लक्षात आहे की नाही म्हणून टाकलेला हा प्रश्न. मला वाटतं इथं पॉलिटिचं डिस्कशन आपण थांबूया, हिस्ट्रीच्या डिस्कशनला आपण आता सुरुवात करूया.